नमस्कार. आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय व युवा कदम न्यूज चॅनल. आज आपण अकोला येथील महानगरपालिकेचं मोठ्या प्रमाणामध्ये मतदान हे होत आहे आणि आज आपण वार्ड क्रमांक 1 अकोला येथे आलेलो आहोत. काही स्थानिक नागरिक आपल्यासोबत इथचे मतदानदाते आहेत. त्यांनी नुकतंच मतदान केलेलं आहे. आपण त्यांच्याशी थेट या विषयावर काही जाणून घेऊ. सर नमस्कार. चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. काय सांगाल की आज मतदान आहे, मतदान केलं आपण, काय बोलाल त्या विषयावर? आज नायगावमध्ये प्रभाग 1मध्ये मतदानासाठी तर समजा लोकांची प्रतिक्रिया खूप छान आहे. 50%च्या वर आत्तापर्यंत मतदान झालेलं आहे. त्यानंतर आता 2 तास आणखीन बाकी आहेत, 2-2.5 तास, तरी 10% आणखीन मतदान होणार. म्हणजे कमीत कमी 60% तरी मतदान नायगावमध्ये ह्या क्षेत्रामध्ये होणार. आणि नागरिकांना तर आम्ही आवाहन करतच आहोत की या मतदान करा. आपल्या मताचा बहुमूल्य तुम्ही पहा आणि योग्य तिथे मतदान करा. आपण मतदान केलेलं आहे. आपण मतदान केलेलं आहे इथे आणि काय खबरदारी घेतली अंदर? खबरदारी म्हणजे इतकी चांगली आहे सर, की यावर्षी म्हणजे इतकी पब्लिकमध्ये एक उत्साह भेटायला मिळाला आपल्याला. आणि जे पब्लिकमध्ये उत्साह आहे म्हणजे आपल्याला कसा वाट पाहिजे, वार्ड मेंबर कसा पाहिजे याबद्दल पण चांगला विश्वास. आपण जेव्हा मतदान करायला अंदर गेले त्यावेळेस त्यांनी कुठले डॉक्युमेंट चेक केले आपले? आपला आयडेंटिटी प्रूफ म्हणजे वोटर आय डी त्यांना पाहिला आणि आधार कार्ड, आणि ज्या माणसाकडे ड्रायव्हिंग लायसन होता त्यावर त्यांना प्रतिक्रिया बरोबर दिली. डॉक्युमेंट जास्त व्हेरीफाय केले की बस मध्यमस्ती केले, थातुरमुतूर गेले की पूर्ण चेक केले? पूर्ण चेक केलं सर, पूर्णपणे चेक केले. काही वाटलं का असं की गडबडी आहे करून नंतर? नाही, काहीच गडबड नाही. काय वाटते सर आपल्याला की महानगरपालिकेवर कुठल्या पक्षाची सत्ता वाटते? तशी तर आता अकोला महानगरपालिकाचा विषय आला तर समजा भाजपाची सत्ता बनण्याचे पूर्ण चान्सेस आहे. जसं आपण लोकांचा जे मत आहे तर भाजपाकडेच जास्त वळत आहे, विकासाकडे जास्त वळत आहे. म्हणून मला असं वाटते की भाजपाच सत्ता बसणार. महापौर, उपमहापौर हे भाजपाचेच बसणार. का बरं, काय वाटते असं की भाजपच बसणार? काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे. विकास, आता लोक फक्त विकासाकडे लक्ष देत आहे. जो होत आहे विकास, भाजपा जिथे जिथे भाजपाची सीट निवडून आलेली आहे, नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्या वार्डाचा विकास पाहून लोक आता मतदान करत आहे. पूर्वी जे असं होतं की माणूस चेहरा पाहून मतदान करत होतं, पण आता लोक विकास पाहून मतदान करतात. आणि बिलकुल ह्या वेळेस तर 60-60 पार भाजप करणार म्हणजे करणार. क्या लगता सर कि इस बार जो भी नगरसेवक चुन के आएगा उससे क्या अपेक्षा रखते तुम? उससे सर अपेक्षा ये रखते हैं कि वार्ड में वो अच्छा काम करें, जो पहले सुविधा नहीं मिली वो इस बार मिल जाए. हम उनसे यही अपेक्षा रखते हैं. तर हे होते इथचे स्थानिक नागरिक की त्यांनी त्यांची प्रतिक्रिया मांडली की नगरसेवक कुठलाही असो तो लोकांच्या हितासाठी झटणारा असो, लोकांचा काम करणारा असावं आणि जास्तीत जास्त मतदान त्यांनी करावं. संविधानानं हा अधिकार, आपल्याला मूलभूत अधिकार दिलेला आहे की संविधान करा आणि जागरूक राहा. कॅमेरामॅनसोबत न्यूज रिपोर्टर विजय रमेश कुचे.